महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना दणका। उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि किरण येटाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। भूमी अभिलेख कामासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितली होती। काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप। संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर। थोपटेंनी फेसबुक प्रोफाईलवरील काँग्रेस पक्षाचं चिन्ह काढलं। लवकरच पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता। विलेपार्लेतील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई। मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले। अहिंसक रॅलीचं आयोजन। कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती। नाशिक दगडफेक प्रकरणी अटकेतील 37 जणांची आज कोर्टासमोर हजेरी। धार्मिक स्थळाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात केला होता हिंसाचार। आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 9 आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। इतर 22 आरोपी अद्याप फरार। अमेरिकेत शिकत असलेल्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द। 50% भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश। अमेरिकी कायद्यांचं उल्लंघन केल्याचं कारण देत परराष्ट्र मंत्रालयाकडून देश सोडण्याचे आदेश।